हॅलो मित्रांनो, ॲनालिसिसचा व्हिडिओ चालू करायच्या आधी मी तुम्हाला एक बाईंगची स्ट्रॅटेजी सांगणार होतो. म्हणजे तुम्ही कालचा व्हिडिओ पाहाल ना, तर तेव्हा मी तुम्हाला सांगितलं एक स्ट्रॅटेजी मी ट्रायलवरती आहे. ठीक आहे, ते 1 आठवड्याचा ट्रायल होता त्याच्यावरती. कारण मी ॲक्च्युली ऑप्शन सेलिंग करतो बरोबर, पण मी बाहेर माझे सबस्क्रायबरसाठी म्हटलं एक स्कॅल्पिंगची स्ट्रॅटेजी आणतो. पण त्याआधी मी स्वतः ट्रायल घेणार होतो लाईव्ह मार्केटमध्ये. अगर ती सक्सेसफुल झाली असती त्याच्यानंतर मी तुमच्यासमोर आणणार होतो. ठीक आहे, तर त्याचा 5 दिवस कंप्लीट झाले, तर त्याचा मी तुम्हाला रिझल्ट सांगतो. त्या स्ट्रॅटेजीमध्ये ना पहिल्या दिवशी मला 700 रुपयाच्या आसपास प्रॉफिट झाला. ठीक आहे, दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये 805 रुपये, आपण राऊंड फिगर पकडूया, 800 रुपयाचा प्रॉफिट झाला. ओके, आणि तिसऱ्या दिवशी ना त्या स्ट्रॅटेजीमध्ये 1500 रुपयाचा मला लॉस झाला. 1500 रुपयाचा लॉस झाला. आणि चौथ्या आणि पाचव्या थर्सडे आणि फ्रायडेला ना मला ॲक्च्युली वेळ नाही मिळाला ट्रेड करायला. त्याच्यामुळे मी त्या दिवशी बाईंगची स्ट्रॅटेजी केली नाही. माझी ऑप्शन सेलिंग जी चालू होती ती चालूच होती. ठीक आहे, पण त्याच्यामध्ये ना ॲक्च्युली तुम्ही बघाल तर 3 दिवसामध्ये मला 1500चा लॉस झाला. चौथ्या आणि पाचव्या दिवशी समजा एकदा प्रॉफिट झालं आणि एकदा लॉस झाला असताना तरी ती स्ट्रॅटेजी ना ही कॉस्ट टू कॉस्टच झाली असती बरोबर. तर त्यामुळे सध्या तर त्या स्ट्रॅटेजीचं मला एवढं युजफुल वाटत नाही. त्याच्यामागचं रिझन मी तुम्हाला सांगतो काय ते. त्याच्यामागचं रिझन आहे विक्स. ठीक आहे, सध्या विक्स आहे ना हा 20च्या आसपास आहे. तर ठीक आहे, त्याच्यामुळे प्रीमियम हे सध्या हाय असल्यामुळे ना त्याच्यामध्ये रिस्क रिवॉर्ड जास्त मिळत नाही आहे. कारण ह्या स्ट्रॅटेजीमध्ये मी 1:2चा रिस्क रिवॉर्ड ठेवलेला, पण तो मिळाला नाही. त्याच्यामुळे आपल्याला कमीत कमी ते मॉडिफाय करून 1:3 किंवा 1:4च्या आसपास ती स्ट्रॅटेजी घेऊन जायला लागणार. पण आपण ती परत एकदा ट्रायल कधी करणार, जेव्हा आपला विक्स आहे ना 12 किंवा 13च्या आसपास जेव्हा विक्स येईल ना परत, त्याच्यानंतर मग आपण ती स्ट्रॅटेजी परत आपण डिप्लॉय करू शकतो. ठीक आहे, खूप सोपी स्ट्रॅटेजी. आणि आपल्याला एंट्री पण 9 वाजून 15 मिनटापासून ते 9:15पर्यंत आपल्याला एंट्री घेऊन एक्झिट पण मिळते. स्कॅल्पिंगची स्ट्रॅटेजी, पण ती सध्या युजफुल आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगत नाही मी. त्याच्यामुळे सध्या लॉसमध्ये आहे त्या स्ट्रॅटेजीमध्ये. मागच्या आठवड्यामध्ये मी एक आयरन फेअरची स्ट्रॅटेजी टाकलेली, बेअरिश आयरन फेअर. ओके, त्याचं काय झालं ते मी तुम्हाला सांगतो. त्यामध्ये मला मॅक्झिमम लॉस 4700 झाला असता. म्हणजे मार्केट माझ्या अपोजिटमध्ये किती गेलं असतं ना तर मॅक्झिमम लॉस माझ्या 4700 होता. ओके, आणि माझं प्रॉफिट काहीतरी 9000च्या आसपास मॅक्झिमम प्रॉफिट होतं. आणि ती मी तुम्हाला सांगतो मी एंट्री ती कुठे घेतली. अगर तुम्ही चार्टवरती याल ना त्याची एंट्री मी कुठे घेतली, जसं 10 तारखेला मी जो लेवल मार्क केला ना 21,930चा, त्या जसं तो लेवल ब्रेक केला ना त्याच्यानंतर मी माझी एंट्री इथे ॲक्टिवेट केलेली, डिप्लॉय केली माझी स्ट्रॅटेजी. ओके, बेरिश आयरन फेअर होती. त्याचप्रमाणे मी मोमेंटम वाईज पण ट्रेड करतो. पण माझ्या एंट्रीनंतर ते मार्केट बऱ्यापैकी 400 450 पॉईंट मूव्ह झालं आहे. ओके, तरी पण मला मॅक्झिमम लॉस किती झाला ते तुम्हाला सांगतो मी. अगर तुम्ही स्टॉक मार्केटवरती याल तर तुम्ही बघा, मला मॅक्झिमम लॉस हा फक्त 1500 रुपये झाला. म्हणजे 4700पासून मी 1500वरती तो मॅक्स लॉस घेऊन आलो. अगर तुम्ही ऑप्शन्समध्ये बघा ते पहिले जे 4 आहेत ना तीच माझी पहिलीची स्ट्रॅटेजी होती. त्याच्यानंतर मला बऱ्यापैकी ॲडजस्टमेंट करायला लागले. ओके, कमीत कमी मला 7 ॲडजस्टमेंट करायला लागले. तेव्हा जेव्हा माझा जो लॉस आहे 4700चा तो 1500वरती मी घेऊन आलो. आता मंगळवारी आपण काय ट्रेड करू शकतो ते आपण बघूया. कारण सोमवारी मार्केट बंद आहे, त्यामुळे आता मार्केट डायरेक्टली मंगळवारी ओपन होणार. ओके, तर आपण ट्रेडिंग आपण काय करू शकतो. ट्रेडिंग ॲक्च्युली खूप सिम्पल ठेवायचं. एक लाईन मारायची, त्या लाईनच्या वरती गेलं तर मी बाय करणार आणि खाली एक सपोर्ट घ्यायचा. अगर तो सपोर्ट ब्रेक झाला तर मी खाली जाणार. खालच्या साईडचा ट्रेडिंग एवढी सिम्पल ठेवायची. अगर कॉम्प्लिकेटेड केलं तर ट्रेडरला लॉसच होतो. त्यामुळे एक स्ट्रॅटेजी एक सिम्पल ठेवायची, जास्त स्ट्रॅटेजीमध्ये हे करायचं नाही. आता आपण बघूया मार्केट कुठे जाऊ शकतं. तुम्ही बघाल मार्केटने एक बऱ्यापैकी मोमेंटम दिले, त्याच्यानंतर एक मार्केट साईडवेज गेलं. ओके, अगर मार्केटने वरती जायचं असेल ना तर जेवढी ही मुवमेंट आहे ना, अगर ही लेवल ब्रेक येते तेवढीच मोठी मुवमेंट वरच्या साईडला पण मिळू शकते. ओके, त्याच्यामुळे आपल्याला वरच्या साईडला बऱ्यापैकी मोठा प्रॉफिट मिळू शकतो. त्यामुळे आपण एक ट्राय करू शकतो मोठा प्रॉफिट घेण्याचा 1:4च्या आसपासचं टार्गेट. ओके, तर आता मार्केट समजा एकदम फ्लॅट ओपन झालं आणि फ्रायडेचा जो पण हाय आहे ना, अगर तुम्ही हावाला बघत असेल ना रेजिस्टन्स, जसा फ्रायडेचा हाय ब्रेक करताय ना तर ते मार्केट बऱ्यापैकी वरती जाऊ शकतं. ओके, आणि त्यामुळे आपण मॅक्झिमम 2दा एंट्री घेऊ शकतो. समजा आपला फ्लॅट ओपन होऊन अगर ह्या लेवलला टच झालं, आपण एंट्री घेतली, त्याच्यानंतर खाली आलं मार्केट आपला एस एल गेला, त्याच्यानंतर परत त्याच लेवलला आलं ना तर आपण मॅक्झिमम असे 2दा एंट्री घेऊ शकतो. ओके, आणि जसा 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला तुमचा एस एल सर्व कॉस्ट टू कॉस्ट करा. कारण एवढ्या मोठ्या मुवमेंटनंतर अगर परत खालती येत असेल ना तर ते मार्केट हे फक्त साईडवेजच होऊन जाणार. ठीक आहे, त्यामुळे जास्त मग एंट्री घ्यायची नाही. जसं 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, कॉस्ट टू कॉस्ट करा. आपला ट्रेलिंग एस एल गेला, परत ट्रेड घ्यायचा नाही, कारण तो मार्केट साईडवेजच होऊन जाईल. जास्त ओव्हर ट्रेडिंग करून उपयोग नाही, तर ओव्हर ट्रेडिंग केलं तर लॉसमध्ये जाणार. ओके, आणि मार्केटला खाली जायचं असेल ना तर समजा फ्लॅट ओपन होऊन अगर हावाला लेवल ब्रेक करताय ना तर मॅक्झिमम एकदा एंट्री. ओके, कारण त्याला मार्केटला खाली जायचं असेल ना
तर हे लगेच खाली जाणार, ते हळूहळू खाली नाही जाणार. ओके, कारण मोठ्या ट्रेडनंतर का त्याला ब्रेकआउट फेल द्यायचं असेल ना तर तो क्विक देणार, तो हळू देत बसणार नाही. आणि समजा मोठा गॅप डाऊन झाला, पहिले 5 मिनिटाची रेड कॅन्डल बघा आणि त्या रेड कॅन्डलचा जसा लो ब्रेक करतो मार्केट तर आपण आपली एंट्री घेऊ शकतो. तेव्हा मॅक्झिमम एकदाच एंट्री. ठीक आहे, डाऊन साईडला सध्या तरी एकदाच एंट्री आणि वर अप साईडला मॅक्झिमम 2दा एंट्री. मोठा गॅप अप झाला, पहिले 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघा, त्याच्यानंतर त्याचा हाय ब्रेक केला तर आपण एंट्री घेऊ शकतो. मॅक्झिमम तिकडे 2दा एंट्री घेऊ शकतो. म्हणजे क्लिअर आहे, वरच्या साईडला आपण 2दा एंट्री घेऊ शकतो, डाऊन साईडला फक्त एकदा एंट्री घेऊ शकतो. डाऊन साईडला एकदा एंट्री का तर मी तुम्हाला सांगतो, कारण मी बेरिश सध्या कुठपर्यंत नाही माहिती आहे. मी सध्या 21,930पर्यंत मी बेरिश नाही आहे. कारण तुम्ही बघाल इथून बऱ्यापैकी मल्टिपल सपोर्ट्स इथे आले, त्याच्यानंतर इकडे त्याने एक हॅमर कॅन्डल बनवून त्याच्यानंतर मार्केटवरती गेलं. ओके, मार्केटला एकदम डाऊन साईडला जायचं असेल ना तर त्याला 21,930चा लेवल ब्रेक करावा लागेल. आणि तो सध्या मला एवढं लवकर वाटत नाही, कारण खूप 400-500 पॉईंटची ती मुवमेंटम आहे. त्यामुळे वरच्या साईडला 2 एंट्री आणि डाऊन साईडला फक्त 1 एंट्री. ठीक आहे, एकदम क्लिअर ठेवा, त्याच्यामध्ये आपण जास्त हे करत बसायचं नाही. आणि बँक निफ्टी बघाल ना तर बँक निफ्टीला खूप चांगला स्कोप आहे. तर का ते तुम्हाला सांगतो, का तुम्ही विकली कॅन्डलमध्ये याल ना, ह्या लेवलपासून अगर मार्केटला वरती जायचं असेल ना तर ह्या लेवलपर्यंत येऊ शकतात. म्हणजे कमीत कमी 1000 पॉईंटची मुवमेंटम आहे. 48,200 पासून 49,200च्या लेवलपर्यंत ना मार्केट एक मुवमेंटम करू शकतो. 1000 पॉईंटच्या आसपास मुवमेंटम या आठवड्यामध्ये बँक निफ्टी करू शकतो. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये एक चांगला स्कोप आहे. तुम्ही बघाल तर अगर 15 मिनिटाच्या कॅन्डलवरती याल ना तर तुम्हाला मी एंट्री सांगतो कुठे. बँक निफ्टी पण एकदम क्लिअर ठेवायचं, एकदम सिम्पल. जसं फ्लॅट ओपन होऊन फ्रायडेचा जो पण हाय असेल त्या हायला ब्रेक करताना तर मागच्या साईडला आपण 2दा एंट्री घेऊ शकतो. सेम एकदा एंट्री घेतला, एस एल गेला, परत त्याच लेवल आला तर आपण परत एकदा एंट्री घेऊ शकतो. तर मॅक्झिमम 2दा एंट्री. एस एल आपला जसं 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, एस एल सरळ कॉस्ट टू कॉस्ट करा, कारण एवढा वरती जाऊन नंतर परत आपला ट्रेलिंग एस एल घेत असेल ते मार्केट साईडवेज होत असेल. ठीक आहे, त्यानंतर परत एंट्री घ्यायची नाही त्या दिवसासाठी. फ्लॅट ओपन होऊन अगर हावाला लेवल ब्रेक करतं तर आपण मॅक्झिमम एकदा एंट्री घेऊ शकतो. ओके, आणि जसं मार्केटमध्ये 1:2चा टार्गेट कंप्लीट तर तुम्ही तुमचा असेल सरळ कॉस्ट टू कॉस्ट करा. अगर गॅप डाऊन ओपन होऊन अगर रेड कॅन्डल बनवत असेल आणि त्याचा जसा लो ब्रेक केला आपण खालच्या साईडला मॅक्झिमम एकदा एंट्री घेऊ शकतो. ओके, आणि कारण मार्केटला खाली जायचं असेल तर मग ते लगेच जाणार, ते परत साईडवेज होऊन नाही जाणार. ठीक आहे, आणि वरच्या साईडला समजा मोठा गॅपअप झाला बँक निफ्टी, पहिले 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघा आणि ग्रीन कॅन्डल अगर हाय ब्रेक करत असेल तर आपण वरच्या साईडला मॅक्झिमम 2दा एंट्री घेऊ शकतो. म्हणजे निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये सरळ क्लिअर, वरच्या साईडला आपण 2दा एंट्री घेऊ शकतो आणि डाऊन साईडला फक्त एकदा एंट्री घेऊ शकतो. ओके, आणि जसं मी तुम्हाला निफ्टीचं सांगितलं तसं बँक निफ्टीचं मी तुम्हाला सांगतो, मी एकदम निगेटिव्ह कुठपर्यंत आहे. मी बँक निफ्टीमध्ये ना 47,300च्या खाली बऱ्यापैकी निगेटिव्ह होऊन जाणार, कारण त्याला एक मल्टिपल सपोर्ट्स मिळाले. ठीक आहे, इकडे सपोर्ट त्याच्यानंतर मार्केटवरती गेलं. तर मार्केटला खाली जायचं असेल तर 48,300चा लेवल त्याला ब्रेक करावं लागेल. ठीक आहे, पण त्याला खूप वेळ लागेल. ऑलमोस्ट नाही म्हटलं ते 48,200 पासून 47,300 इकडे पण ऑलमोस्ट 1000 पॉईंटचा फरक आहे. आता वरती जायचं असेल तो मॅक्झिमम 1000 पॉईंटवरती जाऊ शकतो आणि डाऊन साईडला जायचं असेल तरी त्याला 1000 पॉईंट जावं लागणार. ठीक आहे, त्याच्यामुळे डाऊन साईडला एकदा एंट्री जायचं असेल तर पहिल्या एंट्रीमध्ये जाईल. ओके, एवढं क्लिअर ठेवा. ओके, आणि तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करू शकता आणि कमीत कमी 100 सबस्क्राईब माझे पूर्ण करू शकता तुम्ही. धन्यवाद.